तिथं नाही चिंता, तिथं नाही लोक, तिथं नाही चिंता. बालपणीचा आनंद असतो निखळ, कारण तिथं वाहतो फक्त प्रेमाचा झरा. त्यांचं निरागस असणं करता सगळ्यांनाच मंत्रमुग्ध, म्हणूनच म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आदरणीय पंडित मॅडम, मुख्याध्यापिका, त्याचबरोबर शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्रिणी, लहानपण देगा देवा ही एक विदित म्हण आहे. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाच्या घटना घडणार असतील तर त्या अगदी बालपणातच. माझं बालपण सांगायचं झालं तर मस्त दादागिरीतच गेलं, कारण सगळ्यांनी माझाच ऐकायचं असं माझा हट्टाच असायचा. शाळेतल्या बाई असो, चोर पोलीस असो, लपंडाव असो किंवा मुलांच्या बरोबर अगदी खेळणं असो, फक्त आणि फक्त माझंच ऐकायचं. एवढं झालं नाही, बालपण खूप सुंदर आहे बरं का. ना त्यावरचे टीव्हीवरचे कार्टून होते, ना मोबाईलवरचे गेम होते. ना टीव्हीवरचे कार्टून होते, ना मोबाईलवरचे गेम होते. कधी विटी दांडू तर कधी लगोरी, कधी विटी दांडू तर कधी लगोरी, कधी लपंडाव तर कधी भाड्याच्या सायकली. भाड्याच्या सायकलवरनं फेरफटका मारणं तर खूप मजा असायची बरं का. त्यावेळी आम्ही लहानपणी अगदी निरागस असायचो. लहानपणात संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी जमायचो. टीव्ही बघण्यात वेळ न घालवता देवळात, मंदिरात मनसोक्त खेळायचो. त्यावेळी कुठेही जा, कितीही खेळा, पण 7च्या आत मात्र घरी या. हे मात्र नियम बंधनकारकच होतं. ना कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, कारण मन हे वेडं होतं, कल्पनेनं जगात फिरत होतं. कारण मन हे वेडं होतं, कल्पनेच्या जगात फिरत होतं. कुठे आलं या समजूतदारपणाच्या जगात? त्यावेळेचं भोळं बालपणच बरं होतं, भोळं बालपणच बरं होतं. 7च्या आत घरी आलं की हातपाय धुवून देवाजवळ दिवाबत्ती करून शुभम करोती म्हणणं आपली अंगवळणीच पडलं होतं. त्यावेळी सिनेमा बघणं तर सोडाच, वर्षातून एकदा सिनेमा बघायला मिळायचा, तोही आई-वडिलांनी ठरवलेलाच. आईस्क्रीम खायला मिळायचं, तेही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, शाळेचा निकाल चांगला लागला तरच. नाहीतर काय, हा असू दे असं म्हटलं की झाली सुट्ट्या. आजकाल सुट्टी नको असं कुणाला वाटतो? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला एक सुट्टी हवीच असते. कारण आजच्या तरुण पिढीच्या जगात सांगायचं झालं तर रुटीनला एक ब्रेक हवाच. आजकाल आजोळी जाणं म्हणजे अगदी दुर्लक्ष झालंय. अगदी लहानपणी आम्ही आजोळी जाणं असू दे, मैदानावरचे खेळ असू दे, लगोरी, लंगडी, कवड्या, पत्त्यांचे खेळ, असं खेळ खेळता खेळता दिवस पुरायचा नाही. संध्याकाळ झाली की आजी आजोबांसोबत एकत्र जेवण, त्यांच्या गप्पा गोष्टी हे ऐकत ऐकत थंडीच्या दिवसामध्ये चांदण्यांच्या लुकलुक प्रकाशात कधी झोप लागायची हे सुद्धा कळायचं नाही. कारण त्या कॉन्क्रीटच्या छताखाली आणि एसीच्या थंड थंड हवेखाली सुद्धा ही झोप लागत नाही. आजकाल तुम्ही बघताय भातुकलीचे खेळ तर जगाआड झालेले आहेत. भातुकलीचा खेळ, बावला भाऊलीचं लग्न म्हणले की आपली धमाल असायची. कारण त्यावेळी झाडांच्या पानांच्या पोळ्या बरोबर चक्क्या करून पोळ्या करायचं, फुलांचे लाडू करायचे, पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. पोट भरायचं नाही, पण मात्र नक्की भरून निघायचं. एवढंच नव्हे तर अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी तर अगदी कान देऊन ऐकायच्या. दुधाच्या गोष्टी म्हणले की हात वरच व्हायचे. कधी काय कळायचंच नाही. या चांदण्यांच्या लुकलुक प्रकाशात झोप थंड लागायची. रात्री कुठेही झोपा, उठायचं मंत्र हंतरुणावरच. आजकाल आपली ही मुलं बघतायत त्यांचं बालपण हरवून चाललेलं आहे. मुलं या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल, टीव्ही, शाळा, एक्स्ट्रा क्लासेसमध्ये गुंतून गेलेले आहेत. मुलांना गप्पा मारायला वेळ नाही, पालकांना वेळ नाही. पालक मोबाईलमध्ये, मुलं त्यांच्या घरी, मित्र त्यांच्या घरी. आपल्याला तरी वेळ आहे का त्यांच्याशी बोलायला? आई ऑफिसवरून येते, डबा करते, बाबा मोबाईलवर फिरत बसतात. बोटं जशी फिरतात तसं मुलं वाकून बघतात. मुलं त्यांचा अभ्यास करतात. आजी आजोबा गावी, मित्र त्यांच्या घरी. त्यामुळे मुलांचं बालपण हरवत चाललं आहे. मुलांना मन मोकळं करायला जागाच उरली नाही, कारण बालपणीची मजाच राहिली नाही. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. आपल्या मुलांचं निरागस बालपण हरवत चाललं आहे.
माझी कळतेच. त्यामुळं मुलांना मन मोकळं करता येत नाही. भावनांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि यामुळेच हत्या आणि आत्महत्येचे प्रकार वाढत चाललेले आहेत. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांचं बालपण जगा. आयुष्याच्या स्पर्धेत त्यांना मोठं झाल्यावर धावायचंच आहे. आयुष्याच्या स्पर्धेत मोठं झाल्यावर धावायचंच आहे. त्यांचं निरागस बालपण जगा. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, आयुष्यात जगणं पुन्हा पुन्हा नाही. आयुष्यात जगणं पुन्हा पुन्हा नाही. ना कपट नीती ना कुठला डाव. ना कपट नीती ना कुठला डाव. ना उद्याची चिंता ना उद्याचं भय. ना उद्याची चिंता ना उद्याचं भय.